श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात, तुमची नजर चुकून जरी या संदेशावर आली आहे, तर ती देवाचीच इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा. त्यामुळे हा तुमच्यापुढे आला आहे. तेव्हा याला देवाची इच्छा मानून शेवटच्या क्षणापर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या समस्या, तुझे दुःख आणि तुला असलेले त्रास माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो बरं, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवू इच्छितो. या क्षणाला ज्या वेळेस तू हा संदेश ऐकशील, त्या क्षणापासून तुझ्या मागचे ते दुःख हळूहळू कमी होताना तुला अनुभव येणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा विश्वास निरंतर माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर ठेव. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कल्याणकारी आहेत. माझे चमत्कार तुझ्या दिशेने नक्कीच येत आहेत. बाळा, स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्या शक्तीवर देखील. पण दुसऱ्यांवर विश्वास ठेवून अवलंबून राहू नकोस, कारण लोक खूप काही दगा करतात, कुणाला काही फसवण्याचा प्रयत्न करतात, चुकीचे मार्ग दाखवतात. त्या क्षणाला सांभाळून, कारण देव म्हणतात, जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाने वळण्याचा प्रयत्न करता, कधी कधी तुम्हाला असे लोक प्राप्त होतात जे तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेऊ इच्छितात. पण त्या क्षणाला मी तुम्हाला सावधान करून त्या मार्गावर, चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीचे ते चुकीचे, कधीही त्या मार्गावर चुकूनही जाऊ नका. जर तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालायचे आहे, तर देवाचे नाम आणि आपले कर्म योग्य रीतीने करत पुढे चालत राहा. तुमच्यासाठी जे येईल ते सर्वोत्तम असेल, हा विश्वास मनात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या ठिकाणी जाऊ नको. जिथे तुला सन्मान जास्त काळ प्राप्त होणार नाही, त्या ठिकाणी बसून आपला वेळ उगीच वाया घालवू नको. त्या वेळेत तू खूप काही आपल्यासाठी कर्म करू शकतोस, ज्यामुळे तुला पुढे जाण्याची संधी प्राप्त होईल. कधीकधी तुमचा विश्वास बसत नाही की तुमच्या मार्गाने किती सुंदर आशीर्वाद येत आहेत. पण तुम्ही जर विश्वास केला आणि देवाचे स्मरण केले, तर तुम्हाला ते स्पष्टपणे दिसून येईल. देव म्हणतात, बाळा, तुला काळजीत आणि दुःखात पाहून मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी दुःख, क्लेश, संकट नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल, तेव्हा निश्चिंत राहा, कारण माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्याला काही काळही लागणार नाही. देव म्हणतात, बाळा, सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे हवे आहे. तुम्ही जे विचार करत आहात ते तुम्हाला प्रत्यक्षात हवे आहे. तर एक पाऊल पुढे टाका, पण आपला विश्वास कायम ठेवा, तो सत्याच्या मार्गावर. कारण सत्याच्या मार्गावर तुम्हाला कधीही कुठेही काही दगाफटका होणार नाही, कुणी तुमची फसवणूक करणार नाही. विश्रांतीही घ्या, कारण त्याची तुम्हाला आवश्यकता आहे. मला माहीत आहे की तुम्ही कधीकधी इतके काम करता आणि त्या कामात इतके गर्क होता की तुम्हाला वेळेचे देखील भान राहत नाही. पण बाळा, शारीरिक विश्रांतीही तितकीच आवश्यक आहे जितके अन्य कार्य. ज्याप्रमाणे तुम्ही कार्य करण्यासाठी, शक्ती प्राप्त करण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी काही वेळ देता, त्याचप्रमाणे या शरीराला जपण्यासाठी योग्य तो आराम देणेही तितकेच आवश्यक आहे. हे सर्व तुम्हाला मान्य असेल तर होय म्हणून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुझ्यापर्यंत काही यायसाठी वेळ लागेल, पण निश्चिंत राहा. ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस
ते सर्व येत आहे. देव आणि देवाची शक्ती तुझ्या बाजूने कार्य करत आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच ते मोठे यश प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा. देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी अविरत आणि अखंडरित्या सुरू आहे. तुमचाही विश्वास बसेल. पुढील 2 मिनिटे हा संदेश ऐक आणि आपल्या जीवनातील आशीर्वाद प्राप्त कर. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला दिवस आहे. हा दिवस संपण्याआधी हा संदेश तुमच्यापर्यंत प्राप्त आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या विचारांवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर होय स्वामी, मी विश्वास करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी तुझ्यावर करायला आज या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. पुढील काही मिनिटात तुम्हाला अशी काही बातमी प्राप्त होणार आहे ज्यात तुमच्यासाठी आनंद, सुख आणि एक नवीन ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल. ती ऊर्जा दैवी असेल बाळा, कारण जे काही आशीर्वाद आणि जे काही आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतात त्या थेट स्वर्गातून तुमच्याकडे पाठवल्या जातात. देव तुमचे सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी काही योजना करत आहेत. तुला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. देव म्हणतात, बाळा, मनाप्रमाणे आणि आपल्या शक्तीसह पाऊले उचलत चल, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. सतत जो परिश्रमाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे, मी स्वतः देव त्याच्या पाठीशी उभा आहे. एक आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित होणार आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवता तर स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, धीर ठेव, संयम ठेव. तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे. देवांचे कार्य अनंत आहे. तेव्हा तुझ्यासाठीही तो न्याय येईल, तो आनंद येईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर मी दिले आहे. ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या मार्गात येणार आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी बाळांना खूप काही घाई असते. त्यांना माझे निरंतर चमत्कार हवे आहेत. पण बाळा, भक्तीतही तितके मन लागले पाहिजे. भक्तीत तुम्ही स्थिर झाला पाहिजेत. तेव्हाच तुमच्या दिशेने ते चमत्कार येताना तुम्ही अनुभव करता. जर तुमचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे, तुमची श्रद्धा आहे, तर तुमच्या मनात संयम आणि धैर्य राहू द्या. कारण कधीकधी काही गोष्टी या अचानक घडू लागतात, पण कधीकधी काही गोष्टींना ती वेळ लागते. तेव्हा संयम बाळगा. तुमच्या दिशेने जे येत आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे, हे लक्षात घ्या. देव तुमच्या बाजूने कार्य करत असताना तुमची फसवणूक होऊ देणार नाही. तुमच्या जवळील पैसा कुणीही लुबाडून घेऊ शकणार नाही अशी योजना देव करत आहे. देव म्हणतात, बाळा, आर्थिक प्रश्नांनी जे खूप त्रास दिले आहेत, ज्यांना खूप काही असे परिवर्तन हवे आहे ज्यामुळे ते सुख, आनंद आणि ऐश्वर्य, धनप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यांना माझा आज आशीर्वाद आहे की ते लवकरच ते सर्व काही सुख प्राप्त करण्याच्या मार्गावर चालू लागतील. कारण मी त्यांना तो मार्ग दाखवेल. जेव्हा एकदा ते त्या मार्गावर चालायला लागतील तेव्हा त्यांना देवाचे अद्भुत, रहस्यमय आनंद प्राप्त होतील आणि चमत्कार देखील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याकडे येणारी संधी सोडू नकोस.
कारण जर त्या संधीला तू जाणलेस आणि त्या संधीवर कार्य केलेस तर ती तुझ्या हातून जाणार नाही आणि तुझे खूप काही सुखाचे दिवस येतील. बाळा, तू एक जरी प्रयत्न केलास ना तरी मी तुला त्यात भरघोस यश देईल. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. स्वामींचे आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा. माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या नवनवीन वाटा दाखवत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.